जसं की आपल्याकडं घट बसतात तसेच प्रत्येक ठिकाणी घट बसत नाही, तर भारताच्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कशी पूजा होते? चराचरात असणारी प्रत्येक गोष्ट ही देवी आहे. तिला प्रकृती म्हटलंय, जगदंबा म्हटलंय. त्यामुळे माती घ्या, दगड घ्या, झाड घ्या, फूल घ्या, फळ घ्या, कुठलीही गोष्ट हे तिचं प्रतीक आहे. मग वेगवेगळ्या प्रांतांनी एक एक पैलू तिचा उचलला. जसं महाराष्ट्रामध्ये तिचं माती, पृथ्वी, मग त्या मातीपासून आकाराला आलेला घट, तो घट जो पूर्णत्वाचं प्रतीक आहे आणि जो गर्भाचंही प्रतीक आहे, त्या प्रतीकात त्या कुंभ किंवा घटाच्या रूपामध्ये आपण देवीची पूजा करतो. काही ठिकाणी तिचं ज्वालेच्या रूपामध्ये पूजन होतं. हिमाचलला ज्वाला देवी आहे. तर हे ज्वालेचं प्रतीक काय आहे? तर घरोघरी दिवा, त्या दीपशिखेच्या रूपामध्ये ती देवी पूजली जाते. मग तिला दीपदुर्गा म्हणतात, दीपलक्ष्मी म्हणतात. त्याही रूपात तिचं पूजन होतं. किंवा आपण अगदी कच्छ इकडे जर गेलो तर दांडिया आणि गरबा, त्या दांडिया आणि गरबामध्ये जो मध्यभागी घट ठेवला जातो तिथेही घट आहे. त्या घटाला छिद्र आहेत आणि त्या घटाच्या आतमध्ये एक तेवता दिवा ठेवलेला आहे. तिथे ज्वालाही आली आणि मातीही आली. तो पूर्ण जो काही घट आहे तो त्या मातेचं प्रतीक आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या रूपात ती शक्ती पूजा, जगदंबेची पूजा होत असते.